मग त्या म्हणाल्या की पहा, हे एवढी बडबड करण्यापेक्षा तुला मी त्याची गंमत दाखवते म्हणाले. आता आपल्याला माहिती आहे म्हणाले की नारायण हे नाव आहे. आता हे भगवान नारायण कसे आहेत ते लक्ष्मी सहित आहेत, ते लक्ष्मीनारायण आहेत. कुठे आहेत ते क्षीरसागरात आहेत. कशावर पौडलेले आहेत? शेषांवर पौडलेले आहेत. तर त्या म्हणाल्या की जर नारायण नामाचा उच्चार केला तर अपार शांतीचा अनुभव येतो. याचा कारण ते क्षीरसागर शांत आहेत, ते शेष थंड आहेत, शीत आहेत, आणि भगवान नारायण लक्ष्मी सहित आहेत. तरी लक्ष्मींकडे लक्ष नाही किंवा शेषांकडे लक्ष नाही, ते आपल्या स्थितीत आहेत. ते योगनिद्रेमध्ये असतात किंवा आपल्या स्थितीत असतात भगवान नारायण. त्यामुळे तिथे शांतीशिवाय दुसरं काही नाही. संन्याशांना त्यामुळे इतर नामं नाही सांगितली, नारायण नाम सांगितलं. त्यांनी सतत नारायण नाम घ्यावं. कोणी नमस्कार केला तरी नारायण, कारण त्यांना त्या अखंड आनंदामध्ये राहण्याची मुभा आहे, ती तुम्हा आम्हाला नाही. कारण असं की त्यांचं म्हणणं असं आहे की जे तुम्ही वर्णाश्रमाने आणलेलं आहे, कर्माने आणलेलं आहे, त्याहीकडे लक्ष द्या. त्यात लक्ष देता देता माझं स्मरण करा. म्हणून नारायण नाम गृहस्थी माणसांना सांगितलेलं नाही, ते संन्याशांना सांगितलं. तर आता म्हणाले पहा, या नारायण नामाची प्रचिती कशी येते हे बघायचं आहे का तुला? म्हणलं हो बघायचं आहे. मग डोळे मिट म्हणाल्या, आणि डोळे मिटून नारायण नाम घे. ते नाम घेतल्यावर अक्षरशः मला असं वाटायला लागलं की आपल्या खाली काहीतरी गिळगिळत आहे. म्हणजे काहीतरी गिळगिळत असं नाही, जसं साप असतो, नाग असतो, अजगर, तसंच काहीतरी गिळगिळत आहे. आणि त्यांनी सांगितलं तर मला डोळे उघडू नको, त्यामुळे काही बघता आलं नाही मला. तर असं काहीतरी खालून असं वेटोळ घेऊन वर येत आहे, आणि त्याच्यावर मी आहे बसलेलो, आणि अतिशय सुंदर दिव्य असा सुगंध येतोय. ते कारण ते नारायण पद्मनाभ पण आहेत. त्या पद्माचा गंध तिथे अनुभूतीला आला, आणि तो गंध आल्याबरोबर अपार शांती. मी तिथे ट्रान्समध्येच गेलो. मग त्यानंतर डोळे उघडले तेव्हा 3 तास होऊन गेले होते, आणि ताई खुर्चीत बसून माझ्याकडे बघून हसत होत्या. त्या म्हणाल्या पहा, आता त्या नारायण नामाची संन्यासी मंडळींनी काय प्रचिती घ्यावी हे तुला लक्षात आलं.